नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ई-ऑफिसचं बेसिक इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगणार आहे. शासन निर्णयानुसार आपल्याला प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये ई-ऑफिसचा वापर करायचा आहे. आता ई-ऑफिस म्हणजे नेमकं काय? ई-ऑफिसबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे ई-ऑफिसचा वापर करून ऑफलाईन कामे ऑनलाईन करणे आहे. म्हणजेच पत्र, अर्ज, पावत्या, फाइल्स या सगळ्यांचा ई-ऑफिसमध्ये वापर करून ऑनलाईन स्वरूपात वापर करायचा आहे. ई-ऑफिसचा वापर करण्याकरिता कुठल्या बेसिक रिक्वायरमेंटची गरज आहे, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला बघूया पुढची स्लाइड. या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत ई-ऑफिसची पूर्वतयारी म्हणजेच ई-ऑफिस बेसिक प्रिपरेशन. यामधील पहिला मुद्दा आहे कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी म्हणजेच ई-ऑफिस वापरकर्ते यांच्याकडे शासकीय ईमेल आयडी असणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ gov.in किंवा nse.in किंवा mh.gov.in किंवा mhauthentic.nic.in यापैकी कुठल्याही डोमेन नेमचा ईमेल आयडी असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कार्यालयातील सर्व अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या ई-ऑफिस मध्ये युजर अकाउंट असणे गरजेचं आहे. आता युजर अकाउंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला जो ई-ऑफिस जो ऍडमिन असते तो तुम्हाला क्रिएट करून देणार आहे. ठीक आहे. युजर क्रिएट करण्याकरिता तुम्हाला पहिली जी स्टेप आहे ती तुम्हाला सर्वात पहिले युजर क्रिएट करावं लागेल. त्याच्यानंतर त्या युजरची पोस्ट क्रिएट करावी लागेल. त्यानंतर त्या पोस्टवरती त्या युजरला असाइन करणे, त्यानंतर त्या युजरला रोल असाइन करणे आणि त्यानंतर जो शेवटचा मुद्दा आहे जॉब चार्ट. यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांचा जॉब चार्ट असणे गरजेचं आहे. त्यालाच आपण कार्यविवरण असे म्हणतो. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी सर्वात पहिले आपल्याला ऍडमिन लॉगिन वरून त्या सगळ्या गोष्टी क्रिएट करायच्या आहेत. आता बघूया पुढची स्लाइड. या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत ई-ऑफिसच्या वेबसाईटचं नाव. ई-ऑफिसच्या वेबसाईटचं नाव आहे mahaeoffice.maharashtra.gov.in. ठीक आहे. ही वेबसाईट ही ई-ऑफिसची वेबसाईट आपल्याला ओपन करण्याकरिता गुगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एज किंवा फायरफॉक्स यापैकी कुठल्याही वेब ब्राउझरचा वापर करून आपण ई-ऑफिसची वेबसाईट ओपन करू शकतो. ठीक आहे. जेव्हा ई-ऑफिसची आपण जी वेबसाईट आहे ती ब्राउझरच्या जो टॉपमोस्ट ऍड्रेस बार आहे त्याच्यामध्येच टाकून आपल्याला ई-ऑफिसची वेबसाईट ओपन करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड महत्त्वाचा मुद्दा आहे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. ई-ऑफिस वापर करण्याकरिता प्रत्येकाकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असणे गरजेचं आहे आणि त्या लॅपटॉप आणि कम्प्युटरमध्ये जे विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टीम असणे ते गरजेचं आहे किंवा त्याच्यावरचं ऑपरेटिंग सिस्टीम असले तर फारच छान. त्यानंतर जो प्रोसेसर आहे तो i3 किंवा त्याच्यावरचा असला तर तरी चालेल. त्याच्यानंतर जो सेकंड मुद्दा आहे हाय स्पीड ऑटो फिट स्कॅनर. हा प्रत्येक कार्यालयामध्ये असणं गरजेचं आहे जो की तो दोन्ही साईडला स्कॅन करेल अशा प्रकारे तुम्हाला फास्ट स्कॅनर परचेस करावे लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे इंटरनेट ब्राउझिंग स्पीड आहे ती 10 ते 20 Mbps पर्यंत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ई-ऑफिस मध्ये मराठी टायपिंग करण्याकरिता तुम्हाला किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये ISM V6 हा सॉफ्टवेअर असणे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ISM V6 हा सॉफ्टवेअर ओपन कराल त्याच्यामध्ये जो युनिकोड ऑप्शन असतो तो तुम्हाला सेट करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर DVOT सुरेख देवनागरी हा फॉन्ट वापरून तुम्हाला त्याच्यामध्ये मराठी टायपिंग करायचं आहे. त्याच्यानंतर जो शेवटचा मुद्दा आहे CRU. त्यालाच म्हणतो आपण सेंट्रल रिपॉझिटरी युनिट. याला आपल्या भाषेत बोलायचं झालं म्हणजे मध्यवर्ती टपाल किंवा सेंट्रल टपाल. हा प्रत्येक कार्यालयामध्ये असणं गरजेचं आहे. जसं उदाहरण झालं कलेक्टर ऑफिस झालं, जिल्हा परिषद झालं किंवा तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती झालं. या प्रत्येक कार्यालयामध्ये एक सेंट्रल युनिट असणं किंवा एक मध्यवर्ती टपाल असणं फार गरजेचं आहे. आता बघूया पुढची स्लाइड. या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत ई-ऑफिस मधील महत्त्वाचे विषय. हे जे ई-ऑफिस मध्ये जे विषय आहेत ते तुम्हाला वारंवार ऐकायला भेटतील किंवा तुम्ही याच्यामध्ये काम करणार आहात. यामधील पहिला विषय आहे रिसिप्ट. रिसिप्ट या विषयामध्ये रिसिप्ट याचा अर्थ असा होतो की पत्र, अर्ज किंवा पावत्या. ठीक आहे. तर तुमचा CRU युनिट असेल किंवा आवक विभाग असेल त्याच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे किंवा त्यांना याच रिसिप्ट मध्ये काम करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा महत्त्वाचा विषय आहे फाईल. फाईलचा अर्थ असं होतो की नसती किंवा धारिका. याच्यामध्ये तुमचा जो पण क्लरिकल स्टाफ असेल त्यांना फाईल्स जेव्हा क्रिएट करायचे असतात तेव्हा त्यांनी फाईलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फाईल क्रिएट करायची आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा विषय आहे नोटिंग. नोटिंगचा अर्थ असं होतो की टिप्पणी. ठीक आहे.
जेव्हा जेव्हा तुमचा क्लरिकल स्टाफ जेव्हा नवीन फाईल क्रिएट करेल तेव्हा त्यांना टिप्पणी लिहायची असते. ठीक आहे. तर टिप्पणी लिहिण्याकरिता तुम्हाला ई ऑफिसमध्ये ऑप्शन दिलेला आहे नोटिंग. त्याच्यामध्ये जाऊन त्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला टिप्पणी लिहायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा विषय आहे ड्राफ्ट. ड्राफ्टचा अर्थ असा होतो की आदेश किंवा प्रारूप पत्र. ठीक आहे. जेव्हा तुमचे क्लरिकल स्टाफ फाईल क्रिएट करतात तेव्हा त्यांना ड्राफ्ट पण क्रिएट करावा लागतो, म्हणजेच आदेश क्रिएट करावा लागतो. त्यासाठी ई ऑफिसमध्ये ड्राफ्ट नावाचा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये जाऊन त्यांना तिथे आदेश क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा विषय आहे ई साइन. ई साइनचा अर्थ असा होतो की आधार क्रमांकावर आधारित स्वाक्षरी. ठीक आहे. जेव्हा तुमचे क्लरिकल स्टाफ एखादी फाईल क्रिएट करतील, त्याच्यानंतर नोटिंग क्रिएट करतील, ड्राफ्ट क्रिएट करतील, त्याच्यानंतर ती फाईल जेव्हा तुमची कंप्लीट होईल, जेव्हा तुम्हाला ती फाईल समोरच्या डेस्कवर पाठवायची आहे, तेव्हा तुम्हाला ती त्या फाईलवरती किंवा त्या टिप्पणीवरती किंवा त्या ड्राफ्टवरती साइन करूनच तुम्हाला समोरच्या डेस्कवरती पाठवायची आहे. तेव्हा तुम्हाला त्या टिप्पणीवर आधार क्रमांकावर आधारित स्वाक्षरी करायची असते आणि स्वाक्षरी करून समोरच्या डेस्कवर पाठवायची असते. जर तुम्हाला ई साइनचा वापर करायचा नसेल तर तुम्ही DSCचा वापर करून सुद्धा DSCचा वापर करून टिप्पणीमध्ये किंवा आदेशमध्ये स्वाक्षरी करून समोरच्या डेस्कवर पाठवू शकता. DSCचा अर्थ असा होतो की डिजिटल सिग्नेचर. हा एक USB डोंगल असतो, तो तुम्हाला परचेस करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्ही तो ई ऑफिसमध्ये वापरू शकता. आता नंतरचा महत्त्वाचा विषय आहे डिस्पॅच. डिस्पॅचचा अर्थ असा होतो की जे पण तुमचे आदेश तुम्हाला निर्गमित करायचे असेल एखाद्या विभागाला किंवा दुसऱ्या ऑफिसमध्ये, तेव्हा तुम्हाला तो पत्र किंवा तो आदेश निर्गमित करण्याकरिता डिस्पॅच नावाचा एक ऑप्शन असतो. तो ऑप्शन यूज करून तुम्ही तो आदेश निर्गमित करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा विषय आहे मुवमेंट. जेव्हा तुम्ही एखादी फाईल किंवा पत्र क्रिएट करता तेव्हा ती फाईल कुठल्या टेबलवरती आहे त्याची मुवमेंट तुम्हाला माहीत करणं अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी ई ऑफिसमध्ये मुवमेंट नावाचा ऑप्शन असते. त्याचा यूज करून तुम्ही त्या फाईल किंवा पत्राची मुवमेंट माहिती करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे ओपन किंवा क्लोज. जेव्हा तुम्ही फाईल ई ऑफिसमध्ये जेव्हा तुमची एखादी फाईल कंप्लीट झालेली असते, तुम्हाला ती रिओपन करायची असते, तेव्हा तुम्हाला रिओपन नावाचा ऑप्शन असतो. त्याच्यावर क्लिक करून ती फाईल तुम्ही परत रिओपन करू शकता. किंवा जेव्हा एखादी फाईल पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे, म्हणजे तुमच्या HODची सही होऊन आता ती तुम्हाला क्लोज करायची आहे, तर ती ई ऑफिसमध्ये क्लोज नावाचा ऑप्शन आहे. त्या ऑप्शनचा वापर करून तुम्ही ती फाईल क्लोज करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा विषय आहे मर्ज. बघा, याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही एकाच विषयाच्या संबंधित मल्टिपल फाईल क्रिएट केलेले असतात, तेव्हा ते तुम्हाला काही कालांतराने ते सगळे एकाच विषयाचे फाईलचे विषय ते तुम्हाला क्लोज करायचे असतात. तेव्हा तुम्ही त्यांना एकत्रित मर्ज करून तुम्ही ते फाईल एकत्रित मर्ज करू शकता, असं ऑप्शन ई ऑफिसमध्ये दिलेलं आहे. आता नेक्स्ट विषय आहे फाईल मर्ज. याच्यानंतरचा महत्त्वाचा विषय आहे फाईल मर्ज. फाईल मर्ज मध्ये जेव्हा तुम्ही एकाच विषयाचे मल्टिपल फाईल्स क्रिएट करता त्याच्यानंतर तुम्हाला त्या फाईलला एकच असं फाईल क्रिएट करायची असते. त्यासाठी तुम्हाला मर्ज नावाचा ऑप्शन दिलेला असतो. तुम्ही त्या मल्टिपल फाईल्स एका ठिकाणी आणू शकता. त्यालाच आपण मर्ज असे म्हणतो. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा विषय आहे रिपोर्ट्स. रिपोर्टचा अर्थ असा होतो की त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय आहे रिपोर्ट्स. रिपोर्ट्समध्ये जे पण तुमचे क्लरिकल स्टाफ असो किंवा HOD असो किंवा OS असो, त्यांनी ई ऑफिसमध्ये कुठल्या प्रकारचे काम केले, म्हणजेच कुठली फाईल क्रिएट केली, कुठली फाईल क्लोज केली, किंवा कोणत्या अधिकाऱ्याकडे किंवा कर्मचारी कुठली फाईल किंवा पेंडन्सी आहे, ते सगळे या रिपोर्ट्समध्ये जनरेट होत असतात. त्याच्यामुळे रिपोर्ट्स नावाचा ऑप्शन हा खूप अत्यंत
महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण जी पण ई ऑफिसमध्ये काम केलेलं आहे ते आपल्याला त्या जे पण आपण ई ऑफिसमध्ये काम केलेलं आहे ते आपल्याला रिपोर्ट्स या विषया थ्रू दिसत असते. या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ई ऑफिसमधील जे पण बेसिक कन्सेप्ट आहे मी ते तुम्हाला डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन केलेले आहे. अशाच प्रकारचे ई ऑफिस बद्दलचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.